स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन शक्कल लढवतो, परंतु मतदानाचा राजा म्हणून गौरव करत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक अनोखा आणि अत्यंत भावनिक संकल्प प्रभाग 8 चे महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी केला आहे। मतदार राजाचं घर म्हणजे त्याचं मंदिर असतं आणि आपण त्याच्या दारात दान मागण्यासाठी जाताना पायात चप्पल कशी घालणार, ही पवित्र आणि श्रद्धापूर्ण भावना मनात धरून रवींद्र गोंदकर यांनी निवडणूक संपेपर्यंत संपूर्ण प्रचार अनवाणी म्हणजे चप्पल न घालता करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण मतदारसंघात एक सकारात्मक चर्चा आणि भावूक वातावरण निर्माण झालं आहे। प्रभाग 8 या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून निवडणूक लढवत असलेले रवींद्र गोंदकर यांनी आपल्या प्रचाराचा प्रारंभ परमपूज्य डॉक्टर हेडगेवार नगर येथून केला। प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून त्यांनी अक्षरशः मातीसोबत नाळ जोडत मतदारांशी ग्राउंड टच साधण्याचा प्रयत्न केला। अनवाणी पायांनी घरोघरी जाऊन मतदारांना आव्हान करताना त्यांची नम्रता आणि समर्पण स्पष्टपणे दिसून आलं। शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यात ते नेहमीच अग्रस्थानी राहिले असल्याने मतदारांकडून त्यांना उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे। रवींद्र गोंदकर यांच्या प्रचार दौऱ्यात अनेक ठिकाणी मतदारांनी त्यांचे औक्षण करत आशीर्वाद दिले। विशेष म्हणजे मतदारांनी केवळ सकारात्मक प्रतिसादच दिला नाही, तर कामाचा आणि हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहत अनेक नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी झाले। मित्रमंडळ आणि सामाजिक संघटनेच्या बळावर त्यांनी जनसंपर्क दांडगा ठेवला आहे। रवींद्र गोंदकर यांच्यावर प्रेम करणारी आणि जपलेली आपली हक्काची माणसे या जोरावर ते मैदानात संपूर्ण ताकदीने उतरले आहेत। प्रभाग 8 हा तसा मोठा प्रभाग असून यात 3000पेक्षा अधिक मतदार आहेत। या प्रभागातील ब गटातील उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आले आहेत। त्यामुळे आता प्रभाग 8च्या संपूर्ण प्रचाराची धुरा एकट्या रवींद्र गोंदकर यांच्या खांद्यावर आहे। अनवाणी प्रचाराचा हा अनोखा आणि ऐतिहासिक अध्याय लिहित गोंदकर यांनी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। आता मतदार राजा 3 डिसेंबर रोजी आपला कौल कोणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। 8 ह्या प्रभागातून माझी उमेदवारी आहे आणि मी हेडगेवार नगर त्यातला एक भाग आहे। इथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। सविस्तर सांगा, नेमकं आता तुम्ही आज चप्पल घातली नाही? चप्पल घालण्याचं खरं कारण, आपण एखाद्याच्या घरात जातो, ते घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं, पवित्र स्थान असतं, तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीने त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही। म्हणून मग मी ठरवलं का जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही। खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे धीम्या गतीनं। डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही करतो आहोत आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे का मत हे विकासाला मागायचं, जातीला मत मागायचं नाही। त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे, टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती, शाश्वती, सुरक्षा, शांतता यासाठी शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहे। या प्रभागात साधारण एकंदरीत किती मतदार आहेत? तुमच्यासोबत अजून इतर कोण उमेदवार आहेत? ह्या प्रभागात 3359 टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे कोणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट, असं 2 मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे, एका नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकासाठी। कामं तर तशी कुठलीही शिल्लक नाही, परंतु ज्या ज्या डोर कॅम्पेनिंग मध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वारुळे असतील, सुनील भाऊ कोते असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील, जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल ते 100% या ठिकाणी पूर्णत्वाला नेल्या जातील। यदाकदाचित डीपी रोड विरंगळत असलेले, पडून असलेले ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण करण्याचा ध्यास या निमित्ताने घेतो।
कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? अतिशय सुंदर, अतिशय घरातून, प्रत्येक घरातून मला माझी आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, प्रत्येक घरात असं मला मानलं जातं. मोठ्या असतील तर लहाना भाऊ, मी छोटा असेल तर मोठे बहीण, वडीलधारी लोक, मित्र परिवार, समवयस्कर असतील तर मित्र, अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे.